महायुतीमधील भाजप शिवसेना संघर्ष हा मिटणार का याकडे लक्ष असणार आहे। एकमेकांचे कार्यकर्ते न घेण्याचा निर्णय झालेला आहे। विषय वाढवू नये असं सांगितलंय। आम्ही चर्चा करू। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा झाली असं चव्हाणांनी म्हटलेलं आहे। वरिष्ठ मंडळी बसून चर्चा करतील असंही रवींद्र चव्हाण म्हणाले। आणि पूर्तता या सगळ्या गोष्टीवरती पडदा पडला पाहिजे। यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील असणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपसामधले असणारे कोणालाही घेऊ नये अशा पद्धतीचा हा निर्णय आम्ही आता सध्या शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि आम्ही सगळेजण राजकारणामध्ये असणारे बरेच वर्षाचे एकत्र काम करणारे कार्यकर्ते, महायुतीमध्ये करणारे कार्यकर्ते आहोत। त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला आहे। त्यामुळे लवकरच अधिवेशन काळामध्ये कधीतरी एक दिवस जे प्रवासामध्ये किंवा कसं ना कधीतरी बसून या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल। 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी, मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत। त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे। त्यामुळे कल्याण डोंबिवली आणि हा सगळा जो भाग आहे जरा एकदम अतिशय संवेदनशील आहे। त्यामुळे त्या संवेदनशील भागामध्ये काही प्रवेश हे शिवसेनेकडून काही प्रवेश घेण्यात आले। त्यामुळे मग त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने सुद्धा काही प्रवेश त्या संदर्भात घेतले।